नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात NDTV मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतलेत, कोणत्या योजना राज्यात राबवल्यात ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. मुंबई इथं नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलंय. या नाट्यगृहाच्या मंचाची क्षमता वाढवून नाट्यकर्मींसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने हे केंद्र अधिक सक्षम झालं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून वास्तविकतेचं भान, सामाजिक संघर्ष आणि कामगारांच्या जीवन पद्धतीचं प्रभावी चित्रण मांडल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. हे नाट्यगृह समाजातील शेवटच्या घटकासाठी उपलब्ध व्हावं आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिलं जावं असे निर्देश त्यांनी दिले. मुंबई इथं SPRJ कन्याशाळा ट्रस्टतर्फे आयोजित एम्पॉवरिंग हर फ्युचर या उपक्रमाअंतर्गत 1000 बालिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजना आणि NPS वात्सल्य अंतर्गत 2 कोटी रुपयांच्या धनादेशाचं वितरण करण्यात आलं. या उपक्रमाद्वारे 10 वर्षांखालील आणि 10 वर्षांवरील मुलींच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 20,000 रुपये जमा करण्यात आले. पुढील 10 वर्ष ही रक्कम जमा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या संदेशातून महिला सक्षमीकरणाला राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप मिळालं असल्याचं सांगत त्यांनी गौरव भंडारी यांच्या सामाजिक बांधिलकीचं देखील विशेष कौतुक केलंय. शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणारं असे उपक्रम राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठे बळ देणारे ठरतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे इथल्या 900 खाटांचं जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला आणि बाल रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं काम फास्ट ट्रॅक पद्धतीनं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रुग्णालयाच्या इमारतीसाठी आवश्यक वीज जोडणीची कामं विहित वेळेत पूर्ण करण्यासोबतच अद्ययावत यंत्रसामुग्रीची तातडीनं खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच रुग्णालयासाठी नव्यानं मंजूर करण्यात आलेली 1078 पदं भरण्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 2026-27 या वर्षासाठी 623 कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. विकास कामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि गुणवत्तेवर भर देतानाच कोणतेही काम 15 लाखांपेक्षा कमी नसावं आणि कामांचे तुकडे करू नयेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या बैठकीमध्ये पशुसंवर्धन, हरित बीड वृक्ष लागवड अभियान, ग्रामपंचायत जनसुविधा, ऊर्जा विकास तसंच कंकालेश्वर मंदिर विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचा ऑनलाईन पद्धतीनं भव्य शुभारंभ पार पडलाय. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित होते. देशातील युवा शक्तीला सदृढ, जागरूक आणि नशामुक्त भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची भूमिका केंद्रस्थानी ठेवून तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्टचक्रापासून दूर ठेवण्यासाठी ही व्यापक मोहीम राबवली जाते. मुंबई इथं ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. देशाला आतून कमकुवत करण्यासाठी तरुणाला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचं छुपं षडयंत्र रचलं जात आहे. त्याविरोधात केवळ पोलीसच नव्हे तर आरोग्य, शिक्षण, विद्यार्थी आणि पालकांनी देखील सामूहिक लढा उभारणं गरजेचं आहे. एक सर्वे असा आहे की वयाच्या 21व्या 22व्या वर्षापर्यंत जर ड्रग पासून आपण दूर राहिलो तर आयुष्यात कधी आपण ड्रग घेत नाही. त्यामुळे हाच काळ आहे की ज्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या धर्तीवर ड्रग माफियांचं जाळं उद्ध्वस्त केलं जाईल आणि माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना सन्मानित केलं जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. शैक्षणिक संस्थांनी जागरूकता निर्माण करत विद्यार्थ्यांना से नो टू ड्रग्ज चा संकल्प देण्याचं आवाहन देखील केलंय. ड्रग फ्री, ड्रग फ्री. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास पुढील 3 ते 4 वर्षात ड्रग फ्री मुंबई आणि नशामुक्त भारत साकार होईल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.